शेतकरी मित्रांनो नमस्कार. संजय अग्रोच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण आहोत महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामधील दहेगाव साकत या गावामध्ये. हे गाव नगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरचं गाव आहे. बागायती गाव आहे. इथं कांद्याचं क्षेत्र भरपूर असतं. लाल कांदा, उन्हाळा कांदा आणि आपल्यावर सर्व कांदा उत्पादक शेतकरी आहेत. आणि आज आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव इथे जाणून घेणार आहोत. आज आपल्या बरोबर शेतकरी आहेत. तुमचं नाव सांगताल आमच्या शेतकऱ्यांना? माझं नाव चंद्रकांत गुंड. गावाचं नाव आहे? गावाचं नाव साकत, तालुका आष्टी, जिल्हा बीड. बरं, तुम्ही किती वर्षापासून कांदा करताय? मी जवळजवळ आता 25 वर्षापासून कांदा करतोय. आणि आपल्याकडे रांगडा कांदा आणि आता लगेच तुमचा उन्हाळा कांदा राहील. लाल कांदा आणि उन्हाळा कांदा जॉईंट असतो. तर आता हा जो तुम्ही कांदा आमच्या शेतकऱ्यांना दाखवताय, हे तर कसं काय साईज वगैरे? साईज चांगली झाली ती. बरं, ह्याची लागवड किती तारखेची होती? माझी 1 तारखेची लागवड होती. म्हणजे पोळ्याच्या टायमाची लागवड आहे. 1 सप्टेंबरची. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आज आहे 10 डिसेंबर. बरोबर ना? म्हणजे साधारणतः 3 महिने आणि 10 दिवस. म्हणजे हा कांदा तुमचा आहे 100 दिवसाचा कांदा आहे. आणि 100 दिवसाचा कांदा तुमचा आज काढायला आलाय. हो, काढणी चालू नाही? पूर्ण काढणी चालू आहे. काय वाटतंय तुम्हाला? यील्ड कसं काय आलंय? एकदम चांगला रिझल्ट भेटला. चांगला रिझल्ट भेटला. बरं, तुम्ही ह्याला नक्की वापरलंय काय? आता मी याला काय झालं, किती क्षेत्र आहे तुमचं? माझं 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकर क्षेत्रात मी 3 पाणी मला द्यायचे होते. तर 3ऱ्या पाण्याच्या टायमाला मी त्याला गुंजेल आणि 05234 किंजेल आणि 05234 बरं हे मी ड्रीप पाण्यावर सोडलं. आपल्या कंपनीचं नॅनो मधलं. तर 1.5 एकरला किती सोडलं तुम्ही? 05234 500 ग्रॅमचे 2 पुढे, म्हणजे 1 किलो सोडलं. आणि मायक्रोन्यूट्रिएंट. हो. सोडायच्या आधीची परिस्थिती काय होती? आता सोडायच्या आधीची परिस्थिती अशी होती, कांद्याला साईजच नव्हती. बरं, म्हणजे साईज दिसताना मला, म्हणून मी आपले हंबर्डे असतात ना, त्यांना विचारलं, म्हणले काय तू माझा प्लॉट पाहून जा, मला काही मार्गदर्शन कर. तर त्यांनी मला हे प्रोडक्ट दिलं. मी सोडल्यानंतर मला 8च दिवसात ही साईज दिसायला लागली. आता याच्या आधी जर मला भेटलं असतं तर माझी साईज अजून वाढली असती. बरोबर. पण आता थोडं मला उशिरा हे प्रोडक्ट भेटलं. पण मला रिझल्ट तरी भरपूर आला कमी दिवसात. पण फक्त 1 किलो खत 1.5 एकरात सोडलं? 1 किलो 1.5 एकरात सोडलं आणि फक्त तेवढं 5 लिटर ड्रम सोडलं. बरं, पात तुमची आधी खराब होती आधी पात. नंतर मी त्याला रॅपिड आणि प्रोटेक्ट मारलं. त्याच्यानंतर थोडी काळुंकी पण आली. आणि जी पांजा म्हणतो ना आपण, अशी साईज झाली याची पंजा टाईप पातीची. पण रॅपिड प्रोटेक्ट मारल्यानंतर पुन्हा पात खराब झाली का? लवकर नाही झाली. मग खराब नाही. त्याच्यावर तुमचा कांदाच निघाला? मी म्हणजे फवारच नाही मारला. नंतर त्याच्यावरच कांदा निघाला माझा. एकच बुरशीचा फवारा मारलं फक्त. बरं, शेतकरी मित्रांनो, आता सत्य परिस्थिती अशी आहे का जेव्हा हा कांदा आजच्या 1-1.5 महिन्याआधी जेव्हा इथं आमचे सिद्धार्थ हंबर्डे ऍक्च्युअली फील्ड करायला गेले, नगरचे एम्प्लॉई, ते जेव्हा फील्ड करायला आले तेव्हा ह्या कांद्याची पात करपलेली होती बऱ्यापैकी. त्या टायमाला त्यांना प्रोटेक्ट रॅपिडचा एक स्प्रे दिला होता. त्यानंतर त्यांची पात पुन्हा हिरवीगार, आतून पूर्ण फुटवा पूर्ण चालू झाला आणि कांद्याचं पोषण पुन्हा चालू झालं. त्याच्यानंतर किंजल DF म्हणजे लिक्विड ड्रिप फर्टिलायझर मायक्रोन्यूट्रिएंट, ज्याच्यामध्ये कॉपर आहे, झिंक आहे, फेरस आहे, मॉलिब्डेनम आहे, मँगॅनीज आहे आणि बोरान आहे. ते ह्यांना एकरी 1.5 एकराला 5 लिटर. आणि आपलं नॅनो मधले 0.34 एकरी फक्त 1 किलो. 1.5 एकराला 1 किलो म्हणजे एकरी हार्डली ते 600-650 ग्रॅम गेलं. त्याच्यानंतर ह्यांनी मग नंतर कोणतं खत वापरलं? डायरेक्ट कांदा काढायला आलेला आहे. आणि आज तुम्ही कांद्याची साईज बघताय, जवळजवळ 100 ते 125 ग्रॅमच्या आसपासचा हा पूर्ण कांदा तयार झालाय. हा इथं तुम्ही बघू शकता. आता ह्यांची पूर्ण काढणी चालू आहे कांद्याची. आणि अजूनही तसं पाहिलं तर खरं पातीमध्ये पण अजून ताकद आहे. पण आता बाजारभाव जास्त असल्यामुळे लोकांची काढणीची आता लगबग चालू आहे. परंतु कांद्याची साईज तुम्ही बघताय, एक समान साईज आहे. आणि एकदम खत फक्त 1 किलो खत यांनी 1.5 एकरात दिलेलं आहे. आणि आपण जे कांद्याचं शेड्यूल देतोय नॅनोचं, हे लागवडीपासून काढणीपर्यंत फक्त 5 किलो खतामध्ये कांदा निघतोय. म्हणजे 1-1 किलोचे 5 डोस अलग अलग ग्रेडचे. मग त्याच्यामध्ये 19-19 आहे, 13-40-13 आहे, 0.34 आहे, 12-61 आहे, 13-0-45 आहे, 0-0-50 आहे. सगळे नॅनो मधली खत आहेत. एकरी फक्त अर्धा किलो 1 किलो, अर्धा किलो 1 किलो टप्प्याटप्प्याने द्यायची. आणि फक्त 5 किलो खतामध्ये 1 एकर कांदा निघतोय. तुम्हाला काही शेतकऱ्यांना सांगायचंय? हो, सांगू ना, शेतकऱ्याला जरूर सांगू आपण. कारण की माझ्या गावात सुद्धा हे प्रोडक्ट जे
एक 4-5 शेतकऱ्यांना वापरलंय. शुभम भोगडे असतील, संतोष आठरे असतील, आज त्यांनी रोपाला पण केलं. महेश गुंड असतील, त्यांनी रोपावर सुद्धा प्रयोग केला. आज त्यांचे रोप पण चांगलं हिरवेगार येतं आणि लवकरच थोडे लागवडीला आले बरं. या प्रोडक्ट मुळे. रोपण आणि शेतकऱ्याला हेच सांगू इच्छितो मी की आपण इतर जे खतं वापरतो, इतर खताला आपण एवढे पैसे घालतो, इतका वेळ घालतो, हे जर कमी खर्चात आणि कमी याच्यात जर आपल्याला जर फायदा होत असला तर शेतकऱ्यांनी जरूर या प्रोडक्टचा वापर करावा, हे शेतकऱ्याला मी सांगू शकतो. कारण आपलं कमी खर्चात जर चांगलं उत्पन्न निघत असेल तर अति उत्तम आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्या रोपांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे, आता अनेक जणांची तर रोप तर गेलेली आलेली आपल्या ट्रीटमेंटनी, पण ज्यांना आपण ट्रीटमेंट दिली, आज त्यांच्या रोपाची परिस्थिती कसं काय? आज त्यांच्या रोपाची परिस्थिती सांगितलं नाही. जे 2 महिन्यात ते 2.5 महिन्यात रोप लावायला आले आणि रोप एकदम हिरवगार रोप आमच्याकडे त्यांचे व्हिडिओ सगळे आमच्याकडे रोप आत्ता बी पाहिलं, जरी कोणाला जरी पाहायचं असलं ना तर आत्ता लागवड चालू आहे, रोप पाहण्यासाठी येत आता बी. म्हणजे इतका रिझल्ट जबर आहे आणि कमी खर्चात आहे. शेतकऱ्यांना चांगलं आहे, कमी खर्चात चांगलं उत्पन्न निघतंय आणि लिक्विड पाण्याद्वारे द्यायचंय. आपला टाइम वाचतो, पाण्याला आपण उभा राहतो देण्यासाठी, मग खत टाकण्यास ताण वाजतोय, पाण्यातून सोडायचं आपल्याला. रिझल्ट बी चांगला आहे. शेतकऱ्यांना जरूर वापर करावा आणि उत्पन्न चांगलं घ्यावं. थँक्यू. शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही संचय ॲग्रोच्या युट्यूब चॅनलवर बघताय आणि चॅनलवरती जसे आपण आज गुंड साहेबांच्या गुंडच ना सॉरी गुंड साहेबांच्या शेतामध्ये आपण हा व्हिडिओ बघतोय, तसं अनेक शेकडो शेतकऱ्यांचे व्हिडिओ या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्यांचे यशोगाथा आहेत. एकदम कमी खतामध्ये, कमी औषधांमध्ये पीक कसं घ्यायचं. मग मिरची असेल, पपई असेल, डाळिंब असतील, संत्री असतील, केळी असतील, किंवा भाजीपाला असेल, किंवा कांदा असेल, कापूस आहेत. आपण एकरी फक्त 200 ग्रॅम 500 ग्रॅम खतामध्ये कापूस आणलेले आहेत. एक टाइमचा डोस फक्त 200 ते 500 ग्रॅम. गहू सुद्धा एकरी फक्त 5 किलो मध्ये आपण शेड्यूल दिलंय आणि अनेक लोक ते शेड्यूलला फॉलो करतायत, यील्ड पण घेत आहेत. तर कांद्याचं जे शेड्यूल आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर आहे 99 211 999 71. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 99 211 999 71. या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही हाय पाठवा. तसं हा नंबर ह्या युट्यूबच्या चॅनलच्या खाली कॉमेंट्स मध्ये लिहिलेला आहे. तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं गावाचं नाव, तुमचं नाव, तुमच्याकडे असलेला कांद्याचं एकरेज किती आहे ते टाका. कांद्याचे फोटो तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. आम्ही तुम्हाला ऑनलाईन संपूर्ण ट्रीटमेंट सांगू शकतो आणि ही खतं मार्केटमध्ये तुमच्या जवळच्या सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. तुम्ही त्या विक्रेत्यांकडे ती जाऊन ती मागू शकतात, ती पाहू शकतात. एकदा जा ती खतं पहा, वापरायचं हा पुढे. पण एक डोस करा, एक डोस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का फरक काय. कारण एकाच डोस मध्ये हा कांदा काढायला आलेला आहे फक्त, आणि ते पण किती 1.5 एकरामध्ये फक्त 1 किलो 0.34 आणि 5 लिटर किंजल डीएफ. म्हणजे इतक्या कमी खतामध्ये अजून आपण वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे. तर आमच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला इतर शेतकऱ्यांच्या यशोगाथाही समजतील. नमस्कार, थँक्यू.